थालीपीठाशिवाय मजा नाही. कुठलाही तुम्ही ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे फूड सर्व करतात त्या हॉटेलमध्ये गेलात आणि जर थालीपीठ नाही खाल्लं आणि हो तर्रीदार वरती तर्री बघा ना किती छान आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मी अशा एका हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे आपल्याला घेताना अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची लज्जत आणि ती सुद्धा एकदम पेशवाई थाटात. आणि त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल गंधर्व आणि त्यांच्या हॉटेलच्या नावामध्येच आहे एक मराठी लज्जत. तर मंडळी, मी आता आतमध्ये जाऊन अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची टेस्ट करणार आहे. हॉटेलचं मी ॲम्बियन्स तुम्हाला दाखवणार आहे आणि हॉटेलचं लोकेशन, हॉटेलचं टायमिंग, हे सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण जाऊया हॉटेल गंधर्वमध्ये. या तर मंडळी, बघू शकता माझ्या समोर आहे हॉटेल गंधर्व मधले ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ. आणि काय सुरुवात आहे बघा माझ्या समोर. आळू वडी, थालीपीठ, याच्यापेक्षा चांगली सुरुवात कुठली असेल काय मराठी लज्जत घेण्याची. तर मी सुरुवात करतो आळू वडीने. आणि बघा इथे टेम्पटिंग आणि तिचा जो काय अरोमा सुटलाय ना इथे, बघून नुसतं म्हणजे तोंडाला पाणी सुटलंय. कधी एकदा घेऊ असं झालं. एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ मऊ. क्या बात है, एक नंबर. एकदम महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये गेल्यावर आणि आळूवडी नाही खाल्ल्या तर मग मिस केल्या. त्याच्यावर त्यांनी दोन चटणी दिली, एक लसूण चटणी आणि ही आहे खोबऱ्याची चटणी. त्याच्यावर बस ट्राय करतो. ओहो, एक नंबर. क्या बात है भाई, सुपर. मस्त. बाहेरून अशी क्रंची आहे, आतून मऊ मऊ, थोडीशी आंबट, थोडीशी गोड, एकदम घरासारखी चव. बेस्ट, एक नंबर. जर येत असाल तर माझं रेकमेंडेशन आहे आळूवडी नक्की मागवा. खूप छान. म्हणजे साईज पण खूप छान आहे, व्यवस्थित बनवलेलं. जे काय मसाले वापरले त्याच्यामध्ये टेस्ट सुपर. आता थालीपीठ, मी थालीपीठकडे येतो. हे बघा लोणी दिलेलं आहे आणि हे दही आहे त्याच्यामध्ये. एक नंबर. हे असं लोणी आणि मी असं पसरवणार आहे. थालीपीठाशिवाय मजा नाही. कुठलाही तुम्ही ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे फूड सर्व करतात त्या हॉटेलमध्ये गेलात आणि जर थालीपीठ नाही खाल्लात तर मग त्याला म्हणजे अर्धवट जेवून आला असं वाटेल तुम्हाला. हे बघा. आणि हा 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 हे बघा, आतमध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी स्पायसेस वापरलेले आहेत. कांदा वगैरे सगळं एकदम छान टॉप नॉच. आणि येल्लोइश दही आहे आणि ते कढी टाईप मध्ये आहे. सुपर, प्रश्नच नाही. मस्त. गरमागरम थालीपीठ, त्याच्यावरती लोणी आणि ही जी काय दह्याची चटणी आहे, नेक्स्ट लेवल टेस्ट. मस्त, खूप छान. प्रेमात पडलेलो आहे. आता त्यांची जी गंधर्व स्पेशल मिसळ आहे ती मागवतो. त्याच्यामध्ये बघूया काय काय. हे दोन पदार्थ तर माझ्याकडनं पास आउट झालेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा रेकमेंडेशन आहे, आलात तर नक्की मागवा. आळूवडी इज द बेस्ट आणि आपलं महाराष्ट्रीयन थालीपीठ
नक्की ट्राय करा इथे आल्यावर. आता मी तुम्हाला दाखवतो गंधर्व हॉटेलची स्पेशल मिसळ, त्याच्यामध्ये काय काय असतं. तर मंडळी बघा, माझ्यासमोर आहे हॉटेल गंधर्वची गंधर्व स्पेशल मिसळ. आणि बघा प्रेझेंटेशन किती छान आहे. ताटामध्ये जागाच उरलेली नाही, एवढ्या वस्तू दिलेल्या आहेत, एवढे पदार्थ दिलेले आहेत त्यांनी मला. इथे तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे त्याच्यामध्ये. हे बघा, ही आहे उसळ आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा मटकी आहे. क्या बात है. हे ताक आहे, दही आहे, ही मटकी आहे, ही फरसाण आहे, कांदा, लिंबू आणि इथे स्वीट पण दिलेलं आहे त्यांनी, शेवया आहेत. आणि ही जे काही फरसाण आहे त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी सुद्धा आहे. आता मी बनवतो आणि टेस्ट करतो. आणि 2 पाव माझ्या हातातच राहिले, ते सांगायचे राहिलेच उसळमध्ये. आता टेस्ट बघूया कशी आहे. गरमागरम. हे बघा ना, देण्याची पद्धत, जे प्रेझेंटेशन आहे त्याला आउट अँड आउट आहे. आणि क्वांटिटी सुद्धा खूप आहे. आणि हो तर्रीदार, वरती तर्री बघा ना किती छान आहे, एक नंबर. आणि त्याच्यावरती लिंबू. मिसळ म्हटलं की लिंबू हवा, मजा नाही त्याच्यात. आता ती टेस्ट करून मी बघतो. आणि हा आहे कांदा, अजून थोडीशी घेतो मी. तरी बघूनच मला असं वाटतं ही आमच्या कोल्हापूर स्टाईलची मिसळ असू शकते. पुण्याची थोडीशी स्वीट असते, नाशिकची वेगळी असते. आणि हे सगळं असं एकत्र मिश्रण करून बघूया आता. सॉफ्ट सॉफ्ट पाव. आणि हा पहिला घास घेतो मी. मस्त, एक नंबर. जास्त स्पायसी नाही आहे, खूप छान. तर्री जरी असली आणि गरमागरम खूप छान टेस्ट येते. तर्रीवरनं मला वाटलं की खूप स्पायसी असेल, पण नाही आहे, एकदम मस्त, खूप छान. आणि यांनी ताक आणि बाकीचे जे काही पदार्थ दिलेत मला वाटतं इनफ होईल, एका माणसाला पोट भरून जाईल. हे ताक आहे, दही आहे, दही पण बघा, क्वालिटी बघू शकता, एकदम घट्ट घट्ट दही. आपण दही मिसळ सुद्धा करून बघूया एकदा. दही मिसळ म्हणजे एकाच तुम्हाला मिसळमध्ये साधी मिसळ आणि दही मिसळ दोन्ही करता येऊ शकतं. आणि ते सुद्धा करून बघूया. हा हा, ओहो, बढ़िया, पैसा वसूल, टेस्ट में बेस्ट एकदम. जास्त तिखट नाही आहे, पण खायला मजा येते, एक नंबर. आणि दुसरं स्वीट वगैरे सुद्धा आहे, ताक आहे त्याच्यामध्ये, ते पण टेस्ट करतो, घट्ट घट्ट. थंडगार ताक, क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथे हे जे हॉटेल आहे याचं टायमिंग सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी 8 नंतर तुम्हाला जे काही ब्रेकफास्ट आहेत, नाश्त्याचे आयटम आहेत, कांदे पोहे आहेत, उपमा, शिरा, हे थालीपीठ आहे, अळूवडी आहे, हे सगळे पदार्थ तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. त्याच्यानंतर इथे उपवासाचे सुद्धा खूप पदार्थ आहेत. साबुदाणा खिचडी आहे, साबुदाणा वडा आहे, राजगिऱ्याची पुरी भाजी सुद्धा आहे. खूप असे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्याला इथे खायला मिळणार आहेत. आणि हॉटेलच्या ॲम्बियन्सबद्दल काय सांगू तुम्हाला, पहिलं पाऊल टाकलं की असं पण वाटतं की आपण एखाद्या राजवाड्यातच आलो. पूर्णपणे जे वॉल ज्या सजवलेल्या आहेत, एक पेशव्यांच्या काळात आपण आलो असं आपल्याला वाटेल. आणि एकदम महाराष्ट्रीयन फूड त्याबरोबर, तर नेक्स्ट लेवल. म्हणजे एक चांगला टाईम तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत स्पेंड करू शकता इथे, आणि ते पण आपल्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पदार्थांबरोबर. सो माझ्याकडनं तर रेकमेंडेशन आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एकदा तरी या आणि जे काही पदार्थ आहेत इथले नक्की टेस्ट करा. वर्थ इट आहे आणि एकदम अफोर्डेबलसुद्धा आहेत. तर आता मी हे कंप्लीट करून त्यांची गंधर्व स्पेशल थाळीसुद्धा मी
ट्राय करतो. सो स्टे ट्यून. हे कंप्लीट करतो आता मी. तर मित्रांनो बघा, माझ्या समोर आहे गंधर्व स्पेशल थाळी आणि इथे पण बघा किती छान प्रेझेंटेशन आहे. खूप छान. आणि जवळजवळ 2 ते 3 प्रकारच्या भाज्या आहेत. 2 प्रकारच्या भाज्या आहेत इथे दाखवतो तुम्हाला मी. बघा, ही मिक्स भाजी आहे, ही कढी आहे, ही काळ्या वाटाण्याची उसळ आहे, ही डाळ आहे, ही स्वीट आहे, शेवया, 2 प्रकारचे राईस आहेत. हा बघा व्हाईट राईस आहे आणि हा मसाले भात आहे. ही कोथिंबीर वडी आहे, चपाती आहे, ही कुरडई आहे आणि इथे एक चटणी दिलेली आहे आणि लोणचं आहे. आता टायमिंग टू टेस्ट. खूप छान. चपात्यांची साईज पण बघा किती छान, मोठ्या मोठ्या चपात्या आहेत, एकदम कुरकुरीत. कुरडई पहिले टेस्ट करूया. तांदळाच्या कुरडया गावी नक्की गेलात तर घरच्यांना सांगा द्या म्हणून. आणि आता चपात्यांबरोबर आपण पहिली माझी फेवरेट काळ्या वाटाण्याची उसळ, माझा जीव की प्राण आहे. आहा. एक नंबर. क्या बात आहे. मस्त. काळ्या वाटाण्याची उसळसाठी मी काही करू शकतो. चपाती बरोबर पण ठीक आहे, पण जर त्याच्याबरोबर जर वडे असते ना, एक नंबर. टेस्ट खूप छान आहे. आता कोथिंबीर वडी बघूया. हे बघू शकता छान प्रकारे फ्राय केलेली आहे त्यांनी. हो, एक नंबर. आणि इथे त्यांनी एक रेड कलरची चटणी दिलेली आहे, कसली आहे बघूया. त्याच्यावर ट्राय करतो. हो, मस्त. नेक्स्ट लेवल. कोथिंबीर वडी पण खूप छान बनवलेली आहे आणि चटणी जी आहे ती खोबरं आणि लसूण असं दोन्ही मिळून एकत्र आणि थोडीशी रेडिश चटणी, रेड कलरची आहे चटणी. आता ही अजून एक भाजी त्यांनी दिलेली आहे मला, ती ट्राय करतो. त्याच्यामध्ये बीन्स आहेत, मिक्स पूर्ण भाजी आहे बहुतेक. बीन्स पण आहे बघा, शेंगदाणे सुद्धा दिसत आहेत, ग्रीन पीस सुद्धा आहेत, म्हणजे फरसबी आहे का, हिरवे वाटाणे आहेत, शेंगदाणे आहेत, पूर्णपणे मिक्स भाजी आहे. हो, मस्त. एक नंबर. खूप छान. आता मी येतो इकडे राईसकडे. कढी बघा ना, कन्सिस्टन्सी बघा कढीची किती घट्ट आहे. एक नंबर. क्या बात है, बढिया. मजा येणार आहे आता. कढीचा कलर बघूनच माझं मन असं तृप्त झालंय खाण्याआधीच. हा, आंबट गोड कढी, त्याच्याबरोबर व्हाईट राईस, नेक्स्ट लेवल. मस्त. आता हा मसाले भात बघूया. त्यांची प्रेझेंटेशनची जी काय पद्धत आहे ना, खूप छान आहे. सर्विस पण खूप क्विक आहे आणि हॉटेलच्या ॲम्बियन्सबद्दल तर नो डाऊट, प्रश्नच नाही. मसाले भात खूप छान. सगळे पदार्थ एकदम टेस्टी आहेत आणि फ्रेश आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. हॉटेलचं एकदम कोझी ॲम्बियन्स आहे, आपल्याला एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटेल, पेशवाईकालीन. आणि फूड क्वालिटीसुद्धा छान आहे, सर्विस पण टॉप नॉच आहे, क्विक सर्विस आहे. आणि इथे त्यांचे 2 सेक्शन आहेत, तिकडचं एक वेगळं सेक्शन आणि एक AC सेक्शनसुद्धा आहे. जर समजा तिथे जास्त पीक आवर्समध्ये गर्दी झाली तर इथे AC सेक्शनमध्ये तुम्ही बसून तुमचं जे काय फूड आहे ते एन्जॉय करू शकता. खूप छान इथे म्हणजे मॅनेजमेंट केलेली आहे त्यांनी. तर मंडळी बघा, सगळं अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खाऊन झाल्यानंतर मेन गोष्ट शेवटची असते म्हणजे स्वीट. आणि बघा मी मागवलेले आहे मोदक. आणि इथे पण बघा प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट आहे, गरमागरम मोदक. आणि इथे बघा भरभरून तूप आहे त्याच्यात. आणि आता टेस्ट करतो मी.
हो, साईज बघा ना मोदकाची, आणि त्याच्यावर तुपाची धार, एक नंबर. गरम गरम मोदक. हा हा. त्याच्यामध्ये फिलिंग मग बघू शकता केवढी भरभरून फिलिंग टाकलेली आहे, गरमागरम वाफाने येत आहेत नुसत्या. हा हा. हम्म, मस्त. क्या बात आहे. एवढा सुगंध सुटलाय ना तुपाचा, आणि गरमागरम मोदक त्याबरोबर, एक नंबर. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे, इथे जर तुम्ही आलात तर इथे त्यांचं एक चाट सेक्शन सुद्धा आहे. तिथे तुम्ही पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी या सगळे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो. दादर स्टेशनला ईस्टला तुम्ही कैलास लस्सीच्या गल्लीतनं पुढे यायचं आहे, आणि टुवर्ड्स तुम्ही चित्रा टॉकीजच्या साईडने आलात तर अगदी एक 5 ते 7 मिनिटावर तुम्हाला दादर स्टेशनपासून हे गंधर्व हॉटेल मिळणार आहे. किंवा चित्रा टॉकीज जवळ येत असाल तर तुम्हाला 1-2 मिनिटं लागतील. चित्रा टॉकीजच्या अगदी शेजारी एक 2-3 शॉप सोडूनच हे गंधर्व हॉटेल आहे. आणि इथलं फूड तर मला आवडलेलं आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या. इथले सगळे पदार्थ एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन आहेत. तुम्ही एक चांगला टाईम तुमच्या फॅमिलीसोबत स्पेंड करू शकता. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.